संध्याकाळच्या चहाच्या वेळेला तुम्हाला काहीतरी भन्नाट खायचं असेल आणि ते देखील झटपट तयार होणारं, तर 10 मिनिटांमध्ये तयार होणारा हा मैसूर बोंडा तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता। एकदम झटपट पद्धतीने तयार होतो, बनवण्यासाठी सोपा आहे आणि विशेष म्हणजे कमी साहित्यामध्ये तयार होतो। चला तर मग जास्त वेळ लागेल तर रेसिपीला सुरुवात करूया। एका बाउलमध्ये आपल्याला अर्धा कप दही घालून घ्यायचं आहे। आता दह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। मैसूर बोंड्याला आपल्याला जे मीठ लागणार आहे ते मीठ आपल्याला याच ठिकाणी घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला 1/4 टीस्पून म्हणजेच पाव चमचा आपल्याला यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे। आता यामध्ये खायचा सोडा घातल्यामुळे आपला जो मैसूर बोंडा आहे तो आतील बाजूने छान जाळीदार तयार होतो आणि एकदम मऊ सॉफ्ट असा तयार होतो। आता दह्यामध्ये आपण घालून घेतलेला जो खायचा सोडा आहे तो आपल्याला छान दह्यासोबत मिक्स करून घ्यायचा आहे। एका चमच्याच्या मदतीने आपण दह्यामध्ये खायचा सोडा छान असा मिक्स करून घेतलेला आहे। खायचा सोडा दह्यामध्ये जसं मिक्स होत आहे तसं आपले दही हलकं होत आहे आणि यामध्ये बबल्स तयार होत आहेत। आता यामध्ये आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे। सुरुवातीला मी 1 कप मैदा घातलेला आहे। यामध्ये मैदा आपण छान स्वच्छ असा चाळून घेतलेला आहे। 1 कप मैदा घालून आपण मैदा दह्यामध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे। परत आपण या ठिकाणी पाऊण कप मैदा घेतलेला आहे। यामधील देखील मी अर्धा कपच मैदा यामध्ये घालणार आहे, म्हणजेच आपण 1.5 कप मैदा या ठिकाणी घालून घेतलेला आहे। यामध्ये एकूण आपण या ठिकाणी अर्धा कप दह्यासाठी 1.5 कप मैदा वापरलेला आहे। यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। अर्धा कप मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे। सुरुवातीला अर्धा कप पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे, थोडं थोडं करत। आणखीन आपण यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे आणि हे मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। चमच्याने आपण हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये अजिबात गुठळे होऊ द्यायचे नाहीत आपल्याला। मिश्रण आपल्याला हाताने किंवा एखाद्या विस्करच्या मदतीने छान असं फेटून घ्यायचं आहे। तर आता चमचा मी बाजूला ठेवून देत आहे। हातानेच आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। वरच्या बाजूने अशा पद्धतीने मिश्रण खेचत आपल्याला हे मिश्रण 3 ते 4 मिनिट फेटून घ्यायचं आहे। तर 3 ते 4 मिनिट मी अशा पद्धतीने हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। सुरुवातीच्या मैद्याचा टेक्स्चर आणि आताच्या मैद्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, दोन्हीमध्ये भरपूर असा फरक आहे। 3 ते 4 मिनिट मी मैदा छान असा फेटून घेतलेला आहे। मिश्रण आपण छान असं फेटून घेतल्यामुळे आपला जो मैदा आहे तो छान हलका फुलका तयार झालेला आहे। एवढं घट्ट आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे, जास्त पातळ आपल्याला मिश्रण तयार करायचं नाहीये। आता मिश्रणामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। एक छोटासा अद्रकचा तुकडा मी बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे, ते आपण यामध्ये घातलेलं आहे। अद्रक तुम्ही किसून देखील यामध्ये वापरू शकता। एक हिरवी मिरची आपण बारीक तुकड्यामध्ये चिरून घेतलेली आहे, ती हिरवी मिरची आपण यामध्ये घातलेली आहे। 2 ते 3 कढीपत्त्याचे पान आपण बारीक असे चिरून घेतलेले आहेत, ते कढीपत्त्याचे पान आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत। बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये घातलेली आहे। मिश्रण परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता चमच्यानेच मी मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर मैसूर बोंड्यासोबत खाण्यासाठी आपल्याला ओल्या नारळाची चटणी तयार करायची आहे। त्यासाठी आपल्याला हे मिश्रण जरा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे। मिक्सरचं मी या ठिकाणी छोटं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप घालून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर पाव वाटी आपण या ठिकाणी भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घेतलेले आहेत। शेंगदाणे मी छान खरपूस असे भाजून त्यावरील साल काढून घेतलेले आहे, ते शेंगदाणे आपण यामध्ये घातलेले आहेत। 2 हिरव्या मिरच्या, अद्रकचा एक तुकडा आणि 1 लसणाची पाकळी आपण यामध्ये घातलेली आहे। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। अर्धी वाटी पाणी घालायचे आपल्याला आणि चटणी आपल्याला एकदम छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे। तर चटणी आपण एकदम छान बारीक अशी वाटून घेतलेली आहे। ओल्या नारळाची आपली ही चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे। आता चटणीला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे। तर तडका पॅनमध्ये आपण तेल गरम करून जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका मी तयार करून घेतलेला आहे, तो तडका आपण चटणीवरती घालून घेतलेला आहे। तर ओल्या नारळाची आपली ही चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे। आता लगेचच आपल्याला मैसूर बोंडा तयार करून घ्यायचा आहे। मिश्रण आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवण्याची अजिबात गरज नाहीये। आता लगेचच आपल्याला मैसूर बोंडा तयार करून घ्यायचा आहे। हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आपल्याला। एक तर तुम्ही 4 बोटामध्ये हे मिश्रण घेऊन तेलामध्ये सोडू शकता किंवा मुठीमध्ये तुम्ही हे मिश्रण घेऊन तेलामध्ये सोडू शकता। तेल छान तापलेलं आहे आपलं। आता तेलामध्ये आपल्याला लगेचच हे बोंडे सोडून घ्यायचे आहेत। सुरुवातीला तुम्ही तेलामध्ये सोडलेले जे मैसूर बोंडे ते गोल आकारामध्ये तयार होणार नाहीत, माझे देखील झाले नव्हते। पण नंतर तुम्ही जसजसे हे मैसूर बोंडे तयार करत जाताल तसतसे तुम्ही हे मैसूर बोंडे गोल आकारामध्ये तयार करू शकता। तर सुरुवातीला मी बोटाच्या मदतीने हे मिश्रण तेलामध्ये सोडलं होतं, तर तेवढे गोल आकारामध्ये आपले मैसूर बोंडे तयार झाले नव्हते। ज्या पद्धतीने मैसूर बोंडे छान गोल आकारामध्ये तयार होतील त्या पद्धतीने तुम्ही हे मैसूर बोंडे तयार करू शकता। आता मुठीच्या मदतीने मी हे तेलामध्ये सोडून घेणार आहे। मुठीमध्ये मी काही मिश्रण घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये हे मैसूर बोंडे सोडून घ्यायचे आहेत। आपले जे मैसूर बोंडे आहेत आता छान गोल आकारामध्ये तयार होत आहेत। रंग बदलेपर्यंत अलटी-पलटी करत आपल्याला हे मैसूर बोंडे तळून घ्यायचे आहेत। तेलामध्ये आपल्याला याची बाजू बदलत राहायची आहे, म्हणजेच सर्व बाजूने एकसारखा असा रंग येतो। एकसारख्या रंगावरती मस्त कुरकुरीत असे आपले हे मैसूर बोंडे तयार झालेले आहेत। मैसूर बोंडे छान आपण तळून घेतलेले आहेत। रंग देखील एकदम छान आलेला आहे। आता आपल्याला एका झाऱ्यावरती हे मैसूर बोंडे काढून घ्यायचे आहेत, म्हणजेच यामध्ये काही एक्स्ट्रा तेल गेलं असेल ते पूर्णपणे निथळून जाईल।
आता यानंतरचे जे मैसूर बोंडे ते मी तेलामध्ये थोडे थोडे सोडून घेतले होते, त्यामुळे छान गोलाकारामध्ये तयार झाले होते. चटणी देखील आपली तयार आहे आणि आपले जे मैसूर बोंडे ते देखील आपण छान असे तळून घेतलेले आहेत. वरच्या बाजूने एकदम छान कुरकुरीत, आतून एकदम छान मऊ असलेले आपले हे मैसूर बोंडे तयार झालेले आहेत. दाबल्यानंतर तुम्ही ही मैसूर बोंडा बघू शकता, एकदम छान मऊ आणि सॉफ्ट झालेला आहे. आतील बाजूस तुम्ही बघू शकता एकदम छान मऊ जाळीदार आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला देखील आपल्या फॉलो करायला विसरू नका. भेटूया तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.